हे आहे ते सैराटचं झाड. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे सगळे मस्त मजेत. तर आज बऱ्याच दिवसातून मी जिमला चालू, जवळजवळ 10 दिवस झालं माझी जिम बुडली तब्येत खराब असल्यामुळं. आणि आज म्हणजे तब्येत अजून ठीक नाही, ओके, अजून 2-4 दिवस मला आरामच करायला सांगितलाय. पण तरी सुद्धा मी आज थोडंसं वर्कआउट करून यावं म्हणलं, कारण बॉडी खूप ढिली झाली आणि लूज झाली, वेट पण कमी झाले, ताकद कमी झाली अंगातली. तर चला, सकाळच्या 7:45 वाजलेले आहेत आणि आता आम्ही चाललोय जिमला. अक्षय मी, चला अक्षय, तू लका लका ला सकाळ सकाळ तुम्ही रतीब लावला की तुम्ही मोबाईलचा काय काम बिम काय तुम्ही काय अवघड आहे बुवा. आंघोळ्या बिंगळ्या करा जरा. चला आलो जिम कडे. जिमच्या मागे आमचं पोलीस स्टेशन आहे, म्हणजे आमचं नाही. बसते का? चला जिम झाली, आता जातोय घरी. ट्रेनर आहेत आमचे. वेट कमी झालं मित्रांनो माझं. अरे 75 वर चालेल, 80 होतं. चला मित्रांनो, जिमवरून चाललो आहे घरी. आणि आज आहे मंगळवार. आणि मी त्या दिवशी पाया पडलो होतो आणि आई म्हटली होती मंगळवारी देवीला जाऊन ये. राहिलं तर आणि ते चला सायंटिफिकली दवाखान्यात गेलं तर म्हणून राहिलं. पण एक विश्वास म्हणून आईसाठी आज राशीनला जायचं आहे. राशीनच्या देवीला पाया पडून जस्ट येऊया. आणि संध्याकाळी गावाकडे जायचं आहे. तर चला. काय जायला काल हवा मारली होती पण ती काय दुसरी नव्हती. आता पुन्हा मारतो. घरी आलो तर पिवडीची शाळेची तयारी चालू. पिवड्या शाळेत चालली बाबू. दात घासलं का? तो घासलाय का? एका मिनिटात ब्रश घे. चाल, तो असलं ना बाबू माझं पिल्लू. मग सुट्ट्या लागल्या, दाताला सुट्ट्या लागल्या का? अगं माझं पिल्लू पावडर लाव की. गंध लावला. राशनला जायचं कॅन्सल झालंय कारण आज आहे आमच्या चुलत भावाचा देवतेव भावकी मधला. तर गावाकडे जायचंय. तर आईला काय म्हटलं, राशनला जाऊ तसंच गावाकडे जाऊ. तर आई म्हणते देवाला गेला डायरेक्ट घरी यायचं असतं, दुसरं जायचं नसतं. तर त्या देवाला कधी जायचं मग? आहे पुन्हा नाही तर शुक्रवारी जाऊ मला 1-2 दिवसांनी. मग आज दुपारनं गावाकडे जाऊया, जागरण गोंधळ त्यासाठी. तर तुम्हाला जागरण गोंधळ दाखवतो. तोपर्यंत चला पिऊच्या शाळेत जाऊ, पिऊला घेऊन येतो. आता थोडं काम आहे मॅडम कडे माझं, म्हणजे ऍडचं काम आहे. ही आहे पिवडीचं स्कूल बिल्डिंग मध्ये. आता त्यांची एक नवीन शाळा बनते. ही 5 मजली शाळाच आहे. शाळेचं काम चालू आहे. पुढच्या महिन्यात चालू होईल ही शाळा. सुटली का नाही रे पिवडीची शाळा? तुला आज सुटते का? बाय. चला बाय. बाय. पिवडीला आणलं शाळेत ना. आता तिकडे बघू शकता पिवडी आहे पप्पाकडे. शाळेत ना पिवडी. पिवडी आली शाळेत ना मम्मी. होय, कुठे? मुंबईवर ना आले. काय शिकवलं? सगळं म्हणून दाखव. हा, 1 2 3 4 ऍपल. याला काय ऍपल म्हण नको ना. ABCD 1 ABCD ABCD 1 ABCD EFGHIJKLMPQRS VWXYZ. चला जेवण करतो आणि जेवण करून गावाकडे जातो. आहे कोंडेजला जाऊ का मग? अय तुला यायचं का पूजा? तुला यायचं काय?
चल की मामी डेंजर बसल्यात त्यांचा रुसवा काढायचा. मामी रुसल्या तर मामींचा रुसवा काढायचा. मामी थोड्या रुसल्यात मामीचा रुसवा काढायचा आधी जरा. मामी- तुला यायचं का पिवड्या तुला यायचं करा ती सुट्ट्या लागल्या म्हणते होय. अगं माझं बाबू ए मेकअप मी तिकडे गेले तिचं तिथं चालू आहे. ओकली लिपस्टिक काजळ मी लावलं डोळ्याला. बघू आणि तू कशा तिला तसं मनाने करून देते का कळतं तुला बघू बाबू बघू मी लावते. हो कशी केली भूत झाली काय डोळ काय गालाला आल्यात काय होय ग बघते हो पिवडे किती भारी दिसते ए पिवड्या काय म्हणली हो ती कालच्यापासून चलो बॅग भरो सुट्टी लागली आणि मला जायचंय गावाला. म्हणलं कोणाच्या गावाला जाते. बूट बीट घाल की बाबा. आपण ना सांग आपण टाकून देते. पिवड्या काय ए किती का ना मोबाईल ए आई जाऊ का ग हा हा चला मित्रांनो आता जाता जाता आपल्याला एक नदीवरती एक रील्स काढायची हा चला आता नदी जायला मला अर्धा तास जायला टिकसळ पुलावरती आलोय पण ऊन लय या आणि असं आम्हाला मोकळी जागाच भेटत नाही असे मोकळी जागेवर जायचं होतं बघू जमलं तर त्या तिकडे जाऊया काय काय करतोय कृष्णा सर कृष्णा सर की अरे सर की कोंबड्याला हान बरं ए इकडे काय करत नाही कोंबडा पिवड्या कोंबड्याला धर धर की कोंबडा मला दिसतंय कडं चला मग आम्ही पशी आलो होतो इथं कोंडेजला थोड्या वेळ बसलो आजीची गाडी घेतल्या गावाकडे आलोय आणि आता देव आहे तर हा दादा आहे ह्या चुलत भाया पुढचा पोलीस तर याचा आज देव आहे तर हा चालला पाया पडून आम्हाला आता नारळ फोडायचा गावाकडे आलोय तर म्हणलं थोडंसं नारळ फोडून वगैरे जावं गावाकडे आलं की मग आपलं एकदा येऊन जावंच लागतं देवाला कारण आपले ग्राम देवस्थान आहे ना त्याच्यामुळं आलं माझं बाबू कसं तोंड दुखतंय मुगू मुगू पूजाला सोडले आता देवाच्या घरी म्हणजे चुलत भावाच्या तिथं घरी पाहुणे बिवणे आहेत सगळे मला काय तिथं मन लाग नाही म्हणून मी आलो थोडंसं बाहेर फिरायला अक्षय खन्नाला घेऊन आणि कृष्णाला नाही पाहिजे होतला कसं का बसलं गप्पा आणि तिथं बसला तर आता आम्ही चाललोय करून माळ्याला देवीच्या माळावर चाललोय आपण सहज जाऊन यावं म्हणलं आलं बघा आम्ही कमला भवानी मंदिरापाशी इथं झालं तर सैराटचं शूट अरे आज गर्दी कस काय हा हे बघ सैराटचं ठिकाण हे काय माग चंद्र आहे चला दर्शन वगैरे घेतलं देवीचं आता राऊंड मारूया एक दोन व्हिडिओ काढूया निघूया इथनं आपलं पण एका गाण्याचं सीन इथं आहे का हे आहे ते सैराटचं झाड आणि हे सैराटचं लोकेशन ही ती विहीर पण आता खाली काय झालंय विषय अंधार आहे आपल्यालाच अंधार झालाय
चला आता आम्ही निघालो रिटर्न, कारण देव इथे चालू म्हणजे काय ती आज जागरण गोंधळ म्हणल्यावर जागावंच लागते. मोरळी वाघ्या वगैरे असते नाचायला. आता जस्ट जागरण गोंधळ चालू झालाय रात्रीचा आणि नॉर्मल जेवण केलं. 11-11:30 वाजत आले दादा. सकाळी उद्या शूटिंग लावायचं त्याच्यामुळे आज आम्हाला जावं लागते अर्जंटली. रात्रभर नाही थांबू शकत, पहाटेपर्यंत असतं नाही गोंधळ. तर इथंच आहे बघा घर वगैरे. तर आता इथं चालू होणार आहे. झालं तुझं आलो